नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। उद्धव महाराज मंडलिक श्रीराम व स्वामी समर्थ यांच्यावरील अपमानाचा निषेध करा। धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदू धर्माची टिंगल, हिंदू समाजाची जागरूकता आवश्यक। उद्धव महाराज मंडलिक श्रीराम व स्वामी समर्थ यांच्यावरील अपमानाचा निषेध, शरद पवार यावर अप्रत्यक्ष टीका। श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्याविषयी बोलणाऱ्या मूर्ख महारावचा व जाणत्या नेत्याचा निषेध हिंदू समाजाने करावा। उद्धव महाराज मंडलिक शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका। प्रभू श्रीराम व स्वामी समर्थ यांच्याविषयी बोलणाऱ्या मूर्ख महाराव व त्यांच्या वक्तव्याला मूकसंमती देणाऱ्या जाणत्या नेत्याचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे, असे स्पष्ट मत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान नेवासाचे मठाधिपती हबप उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले। महाराव व त्यांचे स्टेजवर असणाऱ्या नेत्यांचा भाविकांनी दोन्ही हात वर करून निषेध केला। अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या ब्रह्मलीन परमपूज्य सुभाषपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री क्षेत्र कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये काल्याचे कीर्तनात निरूपम करताना बोलत होते। यावेळी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विष्णू महाराज वाघचौरे, गणेश महाराज वाघचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजपा सोशल मीडिया सेलचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाघचौरे आदी उपस्थित होते। मंडलिक महाराज हे बोलताना म्हणाले, हिंदू धर्म सहिष्णू असल्याने हिंदू धर्माची टिंगल करण्याचे षडयंत्र राबवले जात आहे। धर्मनिरपेक्षता ही बेगडी असून ती फक्त हिंदू धर्माविरोधात राबविली जाते। हिंदू धर्मातील देव देवता, साधू संत यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अपप्रवृत्तीचा व ज्यांच्या समोर केलं असे वक्तव्य केले ते महाराष्ट्रातील स्वतःला जाणते नेते म्हणून घेणाऱ्याच्या मूकसंमतीचा निषेध हिंदू समाजाने केला पाहिजे। धर्म आणि संस्कृतीला बाधा आणण्याची खोटी धर्मनिरपेक्षता बेगडी आहे। यात फक्त हिंदू धर्माला लक्ष्य केलं जातं। हिंदू धर्म कोणत्याही जातीचा द्वेष करत नाही। भारत भूमी नेहमी विश्व बंधुत्वाचा संदेश देत असते। हिंदू धर्मातून निर्माण झालेले धर्म पंथ यांचा सुद्धा राग केला जात नाही। जातीपातीमध्ये भांडणे लावून फूट पाडण्याचे काम केले जात आहे। देश सुरक्षित राहण्यासाठी संस्कृती टिकली पाहिजे, यासाठी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे। थोर साधू आणि भगवान प्रभू रामचंद्र यांचा जो अवमान या लोकांनी त्या स्टेजवरती केला, ज्यांनी मूक बसून ऐकलं आणि ज्यांनी ते चुकीचं वक्तव्य दिलं, या कृतीचा आम्ही निषेध करतो। आम्ही निषेध करतो। आम्ही निषेध करतो। धर्म की अधर्म का धर्मों में विश्व का भारत माता की उगी वाया कशाला घालवता शक्ती तू। परवा एक तो कोण, काय नाव त्याचं आडनाव, महाराव ज्ञानेश महाराव या नावाचा माणूस, त्याला खरं म्हणजे मूर्खराव म्हटलं पाहिजे। तो म्हणाला की रामाला देव मानतो आपण, त्यानं बायको टाकून दिली, असं झालं तसं झालं, काही मुद्दे त्यानं मांडले। आता प्रत्येक मुद्द्याला समजून घेतलं पाहिजे। पण आणि रामाला देव कशाला मानायचं। नंतर म्हणाले आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर संत महात्मे झाले, त्यामध्ये स्वामी समर्थ हे एक थोर सत्पुरुष संत होऊन गेले। त्या मूर्ख माणसानं स्टेजवरती म्हटलं की हा बिना कपड्याचा हिंडणारा माणूस घरात आणून बसवला, आपल्या घरातली माणसं जर अशी हिंडली तर घरात चालेल का। आणि असं म्हणून स्वामी समर्थांची सुद्धा अत्यंत हीन शब्दामध्ये त्यानं विटंबना केली, रामप्रभूची विटंबना केली। आणि स्वतःला थोर जाणते समजणारे अनेक लोक त्या स्टेजवर बसलेले होते, कोणी त्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही। मी म्हणतो ठीक आहे, एखाद्याच्या भाषणात तुम्हाला नाही अडवता आलं, पण बाहेर येऊन तरी तुम्ही काही प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होते ना। मीडिया समोर एरवी तुम्ही उठसूट रात्रंदिवस जाता, माणसंही सोडलेले असतात तुम्ही अनेक पक्षांनी मीडिया समोर बोलायला, मग आता येऊन बोलायला पाहिजे होतं ना का हा रामाचा अपमान करणं चुकीचं नाही, स्वामी समर्थांचा अपमान करणं चुकीचं नाही। सोशल मीडियावर जाऊन ते वक्तव्य पाहावं। मला खात्री आहे की तुमच्या माझ्या प्रत्येकाला त्याची चीड आल्याशिवाय, इतकं अत्यंत हीनपणानं ही माणसं बोलतात। आणि म्हणून मला असं वाटतं या पद्धतीनं सतत या धर्माविषयी, देवाविषयी, संतांविषयी, ग्रंथांविषयी अपमानित करत राहणं हा यांचा हेतू झालेला आहे। आणि हा हेतू चांगला नाही मायबाप हो।
उद्या आपली लेकरं बाळं, उद्याच्या पिढ्या या गीता वाचू शकतील का? हे ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही केलं म्हणून माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला इथं तुम्ही बोलावलं काल्याच्या कीर्तन. पण या लोकांनी ही अशाच पद्धतीचा विचार पसरवून ही ज्ञानेश्वरी, हा गाथा, ही गीता, हे रामायण, हे महाभारत यांना संपवायचंय. सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.